पुढची बातमी सुद्धा पुण्यातून आहे। पुणे जिल्ह्याला हादरवून सोडणारी एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे। जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी या ठिकाणी अवघ्या 9 वर्षाच्या चिमुरडीवरती लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। सायकल शिकवण्याच्या बहाण्याने या नराधमाने या चिमुकलीला घरातून नेलं, ऊसाच्या शेतातील निर्जन नाल्याच्या काठी तिच्यावरती लैंगिक अत्याचार केले आणि त्यानंतर तिची निर्घृण हत्या केलेली आहे। धक्कादायक बाब काय तर हे घृणास्पद कृत्य केल्यानंतर हा आरोपी गावात काही घडलंच नाही अशा थाटामध्ये फिरत होता। एवढंच नव्हे तर पोलिसांना तपासामध्ये मदत करण्याचा आव सुद्धा त्याने आणला। मात्र पोलिसांना संशय आला आणि त्यानंतर पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच या नराधमाने आपला गुन्हा कबूल केलेला आहे। जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्याचा अमानुष प्रकार घडलेला आहे। हे तेच ऊसाचं शेत आहे ज्या ठिकाणी या नराधम आरोपीने या अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार केले आणि तिची हत्या केली। खरं तर काल दुपारीच ही मुलगी घरामधून गायब होती। त्या मुलीची शोधाशोध केली नातेवाईकांनी, मात्र मुलगी मिळून न आल्यामुळे मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती आणि मुलीच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पिंपळवंडीमधील अनेक CCTV जे आहेत यांची पाहणी करून एका संशयित आरोपीला ताब्यात घेतलं होतं आणि त्या संशयित आरोपीकडे सगळी चौकशी केली असता त्या आरोपीने ह्या स्थळाची माहिती दिली, झालेल्या दुष्कर्माची माहिती दिली आणि ह्या ठिकाणावरून त्या मुलीचा जो मृतदेह आहे हा पोलिसांनी ताब्यात घेतला आणि पोलिसांच्या या शोध कार्याला मदत करण्यासाठी जे पिंपळवंडीचे ग्रामस्थ होते ते आता आपल्या सोबत आहेत। खरं तर काय सांगा, कशा पद्धतीने काल हा सगळा प्रकार पोलिसांच्या आणि ग्रामस्थांच्या निदर्शनास आला? काल 5:30-6च्या नंतर पोलीस डिपार्टमेंटच्या 2 जे अधिकारी आलते त्यांच्या लक्षात आलं की थोडा त्यांची नजर त्यांची तीक्ष्ण असते। त्यांनी त्या नजरेमधून हेरलं का हा पोरगा थोडा संशयित वाटतो। त्यांनी संशय व्यक्त केला आमच्यापाशी तो। मग नंतर आम्ही CCTV चेक करत होतो। CCTV चेक करता करता तो आरोपी पण आमच्यापाशी होता। त्याच्यानंतर त्यांनी स्वतः गुन्हा कबूल करायच्या आधी डिपार्टमेंटला असं सांगितलं की ही पोरगी माझ्याकडे सायकल मागत होती, असं तसं हे सगळं तो बोलत होता। त्याच्या त्या सगळ्या बोलण्याची सगळ्या गोष्टी जर एकत्रित जोडल्या त्यांनी, त्याच्यावरून त्यांनी संशय केला हा पक्का हाच आहे। मग त्यांनी 8 वाजता त्याला ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर चौकशी दरम्यान त्यांनी कबूल केलं का हा गुन्हा मीच केलेला आहे। त्याच्यानंतर सगळ्या ग्रामस्थ असेल सगळ्यांनी डिपार्टमेंटनी सगळ्यांनी शोधाशोध करून संध्याकाळी 8:30-9च्या दरम्यान मुलीचा मृतदेह इथं सापडला। आमची विनंती एकच आहे, असं कृत्य अजून कोणाच्या बाबतीत घडू नये म्हणून याच्यात जे आपल्या नसरापूर सारखी जी घटना घडली अशी घटना तशीच घटना ही म्हणता येईल। त्याच्यामुळे ते काय आरोपीला काय कठोर अशी शिक्षा व्हावी। तर येतानाच त्यांनी जो रूट सांगितला होता त्या रूटप्रमाणे आलो। 2 ठिकाणी त्यांनी गोंगारा पण दिला। मग पोलीस खाक्याच्या पुढं त्याला परत नतमस्तक व्हावं लागलं आणि शेवटी तो इथं येऊन त्या बिचाऱ्या चिमुकलीचं याच ठिकाणी इथंच ती पडलेली होती। इथंच त्यांनी तिच्यावर अत्याचार केला। हे अगदी निर्जन स्थळी ह्या ऊसाच्या शेतामध्ये ह्या आरोपीने हे दुष्कृत्य केलंय। हे ऊसाचं शेत जर पाहिलं तर या ठिकाणी ह्या ऊसाचा हा जो शेती मालक आहे हा सुद्धा या ठिकाणी कधीतरीच पाणी भरण्यासाठी या शेतामध्ये येत असेल आणि अशा ठिकाणी या नराधम आरोपींनी हे दुष्कृत्य केलंय आणि या निष्पाप जीवाचा या ठिकाणी जीव घेतलाय। अशा या नराधम आरोपीला फाशी व्हावी। नसरापूरच्या धर्तीवरती फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे प्रकरण चालून या प्रकाराचा लवकरात लवकर न्याय निवडावा अशी मागणी या ठिकाणी पिंपळवंडीच्या ग्रामस्थांनी केलेली आहे। सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, जुन्नर, पुणे।